IPOमध्ये अप्लाय करणं आपण शिकणार आहोत। हा एंजलचा इंटरफेस आहे। आपण सर्वप्रथम डायरेक्ट होमला क्लिक करायचं आहे, IPOला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला IPO जो भरायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सगळे डिटेल्स शो होऊन जातील IPOचे। आपल्याला रिटेलमधून भरायचं आहे, रिटेल कॅटेगरी सिलेक्ट करायची, अप्लाय नाववरती क्लिक करायचं आहे। अप्लाय नाववरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सगळे डिटेल्स आपल्याला शो होत आहेत, IPOची बीड प्राईस, शेअर डिटेल्स वगैरे। त्यानंतर अप्लाय नाववरती क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी आपला UPI ID टाकायचा आहे। आता मी गुगल पेमधून भरणार आहे, जीपेचा मी UPI ID या ठिकाणी टाकत आहे। UPI ID टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी UPI ID टाकला आहे, अप्लाय IPOला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मॅन्डेटसाठी ही रिक्वेस्ट माझ्या जीपेच्या अकाउंटला गेली असेल। थोडा वेळ आपण ह्यासाठी वेट करू शकतो। आता हे अप्लाय झालं आहे की नाही हेही आपण या ठिकाणी बघू शकतो। खाली ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये सबमिट असा स्टेटस आलेला आहे। याचा अर्थ आपला IPO अप्लाय झाला आहे। युअर ॲप्लिकेशन्समध्ये जाऊन आपण ॲप्लिकेशन भरलेलं आहे ते या ठिकाणी शो होतं आहे। तुम्हाला थोडा वेळ वेट केल्यानंतर आपण जीपेच्या अकाउंटला आलो आहे। त्या ठिकाणी ऑथराईजमध्ये येऊन आपण पेंडिंग रिक्वेस्ट चेक केली। पेंडिंग रिक्वेस्टमध्ये आपण जो IPO भरला त्याचे डिटेल्स सगळे ऑथराईज करायचं आहे। या ठिकाणी ऑथराईज अशा पद्धतीनं आपण IPOमध्ये अप्लाय करू शकतो। धन्यवाद।